24 India Live News. नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. आणि आमचे इथे चारही कमळाचे उमेदवार आहे आणि चारही कमळ आम्ही फुलवणार आहे. मॅडम, तुम्ही प्रभाग क्रमांक 12 म्हणून भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दी आहे, काय म्हणणार आहे? सर्वप्रथम तर मी आपले भारतीय जनता पार्टीचे आमच्या पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचे खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून पुन्हा मला तिसऱ्यांदा तिकीट दिलं. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आणि आता जी काही विकासाची कामे आहे 2012 मध्ये निवडून आल्यानंतर, त्यानंतर काही कोविडचा पिरियड गेला, कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं नाही, तरी हा जो 8-9 वर्षाचा पिरियड गेला यामध्ये आपली जी कामे थांबलेली आहे ती कामे पूर्णत्वास नेण्याचा माझा पूर्ण दृढ निश्चय आहे. मागील 5 वर्षापासून महानगरपालिकामध्ये प्रशासन राज्य होता. लोकांचे असं म्हणणं आहे की बाबा काही काम झालेलं नाही आहे 5 वर्षामध्ये. आता नगरसेवक निवडून आल्यानंतर काही आमचे जे आहे काम ते पूर्ण होणार आहे का, त्याची अपेक्षा पूर्ण होणार आहे का, ते काय म्हणणार? हो, बरोबर आहे. प्रशासनाकडे जे आता हा कारभार गेला होता, बिलकुलच कामं होत नव्हते. गटर लाईनचे नाही, पाणी वाहत होतं, फोन करून परेशान होऊन गेलो होतं आणि हातात सत्ता नसल्यामुळे आम्ही काहीच म्हणू शकत नव्हतो. इतकं परेशान झालं होतं की केव्हा एकदा कॉर्पोरेशनचं इलेक्शन येऊन होऊन सत्ता हातात येईल आणि आपण त्यांचे कामं करू शकू. गटर लाईन वाहत होते अशा, आणि आपण म्हटलं की तुम्ही केलं का, तर बस हो म्हणायचे आणि तिथे जातात, पोहोचतच नव्हते ते. पुन्हा त्यांचा 2 दिवसांनी फोन याच होतं, ताई ते तर आलेच नाही आमच्याकडे. मग फार त्रास झाला आमचा ह्या 4 वर्ष गेले तेव्हापासून. त्या आपल्या प्रभागामध्ये कोणती अशी मुख्य समस्या आहे की आपल्याला करण्याची आवश्यकता पडणार आहे? इथे तर जास्त स्लम एरिया असल्यामुळे गटर लाईनचे छोट्या छोट्या गल्ल्या याचा प्रॉब्लेम आहे. ते घर वगैरे असे ते चेंबर दबून गेले आहे. छोट्या लाईन आहे, दिवसेंदिवस घरं वाढत आहे, त्या लाईनी छोट्या पडत आहेत. खूप वर्षाच्या त्या लाईन आता खराब झाल्यामुळे घुस उंदीरने त्यांनी तिथे साम्राज्य केलं आहे. त्यामुळे आपण गेलो की ते पाणी असं वरून वाहताना दिसतं. त्यांच्या समस्या ऐकून असं वाटते की नाही, खरोखर एकदा आपण आपल्या हातामध्ये सत्ता घेऊन यांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे. त्यानंतर अजून आपला दाभा वार्ड आमचा 2 याच्यात प्रभागला गेला आहे, वाटल्या गेलेला आहे. तर दाभ्या ही दिवसेंदिवस ही वस्ती अशी आहे की दिवसेंदिवस ते लेआउट वाढत आहे. तिथे लेआउट वाढत असल्यामुळे प्रत्येकाची गरज असते की आपल्या घरासमोरचा रस्ता झाला पाहिजे, दिवे झाले पाहिजे, पाणी झाले पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, आणि घरं सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. तर ह्या समस्या ही आपण त्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपण महानगरपालिकेला तिकीट मागितली आहे आणि आपल्याला उमेदवारी सुद्धा मिळाली आणि आम्ही 4ही कमळ फुलवणार आहे. या प्रभाग क्रमांक 12 मध्ये कोणकोणते क्षेत्राचे समाविष्ट आहे, कोणकोणते एरिया आहे जे तुमचे 12 मध्ये येतात? माझ्या 12 मध्ये आउटर वार्ड असल्यामुळे इतक्या स्लम एरिया आहे, त्यानंतर कॉलन्या आहे आणि दाभा परिसरामध्ये इतके सारे लेआउट आहे की मी सांगू शकत नाही. इथे सुरेंद्रगड आहे माझ्या एरियाला स्लमून. सुरेंद्रगड आहे, गोंडमोल्ला आहे, विश्वासनगर आहे, दीपक नगर आहे, शास्त्री नगर आहे आणि गिट्टी गदान आहे. हा पुरा स्लम आहे, एकात एक लागून आहे. त्यानंतर जो कॉलनी आहे आणि दाभा वार्ड, मग काय भोंगाडे लेआउट वगैरे, शास्त्री लेआउट, त्यानंतर गणेश नगर, ही इतके दूर आहे की आणि फार कमी घरं आहे तिथे. पण एरिया खूप लांब पडतो. कमीत कमी 5-6-7 म्हणजे 7-8 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे आपण जाऊ शकू असा एरिया आहे. आणि तिथे डेव्हलपमेंट करायचं म्हटलं म्हणजे 4-5 घरं आहे काय, पण प्रत्येकाची गरज आहे ती आपल्याला करावंच लागेल. NIT मार्फत म्हणा किंवा कॉर्पोरेशन मार्फत म्हणा, आम्ही ते पूर्णत्वास नेऊ. त्या पक्षाने तुम्हाला तिसरी वेळ उमेदवारी दिली आहे. आपण मतदारांना काय संदेश देणार? मतदातांना आमच्याकडे लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत 2017 पासून अविरत काम सुरू आहे. आमचं स्वर्गवासी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान आहे. त्या प्रतिष्ठान मार्फत आमचं काम, तसेच नरेशजी बर्डे यांनी सुद्धा पश्चिम नागपूरची तयारी केलेली होती. त्यामुळे आमचे 2017 पासून अविरत कार्य आहे.
कोरोना महाकाळामध्ये त्यांनी आम्ही म्हणजे बरंच मदत केली लोकांना आणि मदत सतत सुरू असते. शाळा लागल्या की शाळेच्या पोरांना पुस्तकं वाटप, झाडे लावणं, झाडे जगवा. उन्हाळ्यामध्ये जे काही स्लीपर चप्पलवाले ते चप्पल शिवतात त्यांना ते मोठी छत्री प्रोव्हाइड करणं. त्यानंतर कोणी आजारी असेल त्यांना ॲडमिट करून त्यांच्या औषधाची व्यवस्था करणं. हे सतत कामं नरेशजी बर्डे आणि आमच्या परिवारचे सुरूच असते आणि आम्ही दोघंही त्या कार्यात आमचं काम सुरू आहे. मी परत तिसऱ्यांदा साधनाताई बर्डे यांना BJPची उमेदवारी दिली आहे प्रभाग 12तून. काय म्हणणार? माझे राजकारणाचे माझे गुरु किंवा माझे भाऊ देवाभाऊ त्यांनी सन 2012मध्ये मला माझ्या राजकीय जीवनाचं पदार्पण झालं आणि तेव्हापासून मी माझी विषय 2012 ते 2017पर्यंत नगरसेविका होती आणि त्या पिरियडमध्ये तिने जे वार्डाचे कामं केले आणि माझे केंद्रीय नेतृत्व नितीनजी गडकरी हे माझे श्रद्धास्थान आहे. असे हे दोन नेत्यांच्यामुळे मी राजकारणात आलो आणि त्या राजकारणाच्या प्रवासामध्ये 2000 ते 22 त्या 22ला आमचं जे इलेक्शन झालं त्याच्यात माझ्या मिसेस हारल्या. परंतु आम्ही अविरत आमच्या गडकरी साहेबांचं म्हणणं आहे का राजकारण हा काही प्लॅटफॉर्म नाही आहे का बा आपल्याला काही हे करायला. राजकारणमध्ये गोर गरीब शोषित पीडित या लोकांची सेवा करणे आणि त्यांना चांगल्या सुविधा कशा मिळेल, आपण चांगल्या सुविधा कशा देता येईल या दृष्टिकोनातून त्या विचारांनी प्रेरित होऊन मी आज 8 वर्षापासून मी इथे वामनराव पटेल स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हारल्यानंतरही अविरत कार्यक्रम चालू ठेवले. जसं लोकांना पुस्तक वाटणे आहे, झाडे लावणे आहेत, नंतर हेल्थ शिबिर आहेत, स्पोर्टचे निरनिराळे खेळाचे कार्यक्रम आयोजित करणे आहे. नंतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले असल्यास आम्ही भागवत कथा, देवी भागवत, जेणेकरून आपल्या समाजाची आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही निरनिराळ्या प्रकारचे जे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मी शिक्षणाचे ट्रेनिंग कॅम्प घेतलेले आहे. अशा प्रकारचे कामं केलेले आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या प्रभागात किंवा विकासाच्या कामाचाही लावलेला आहे. परंतु नगरसेवक असल्यानंतर कामं होतात आणि थोडे आमच्या 2 नगरसेवक मायाताई उन्हाते आणि विक्रम गालवंशी यांनी इथे या आमच्या प्रभागात काम केले आहे. या सगळ्याचा विश्वास, या सगळ्याचे कामं पाहून पार्टीने ह्या दोन्ही नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. याबद्दल मी दोन्ही नेत्याचे खूप खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारची आम्ही पुढे भविष्यामध्ये काम करत राहू असं मी आश्वासन देतो. या प्रभाग क्रमांक 12मध्ये असं कोणतं प्रमुख कार्य आहे जे निवडून आल्यानंतर तुम्हाला करायचे आहे किंवा अपूर्ण आहे वगैरे असं काही आहे? आम्हाला प्रभाग क्रमांक 12मध्ये जो गटर लाईनचा आमचा प्रश्न आहे, सुरेंद्रगड असो, नंतर आमचे जगदीशनगर, गंगानगर हे हाय टेकडी एरिया असल्यामुळे इथे गटर लाईन हा वेलॉसिटी जास्त असते पाण्याची म्हणून ते फुटतात. ते काम मला कोणत्याही परिस्थितीत त्याला इंजिनिअरिंग टेक्निकलनी इंटिग्रेटेड प्लॅनिंग करून ते काम मला परमनंट कसं होईल, तर नेहमी फुटल्यामुळे लोकांना त्रास होतो, ते काम करण्याचा माझा मानस आहे. त्यानंतर गार्डन हे आमच्या एरियातले जेवढेही गार्डन आहे त्यांना सुशोभित आहे. आमचे जे ज्येष्ठ नागरिक लोक आहेत त्यांना ज्या समस्या होतात त्यांना त्या गार्डनचा आनंद घेता येत नाही, त्यांना मी सुशोभित करणार आहे. आणि एक छोटं मोठं प्लेग्राऊंड माझं इथं खेळाचं मैदान चांगलं तयार करण्याचा माझा मानस आहे. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर. मी नरेश वामनराव बर्डे, माजी शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि वामनराव पटेल स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, चॅनेलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.